तर काल झालेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल आज आम्ही जाहीर करणार आहे। मग चौथ्या क्रमांकाचं बक्षीस बघा सिद्धेश संभाजी मानेला भेटले। मग ते बक्षीस त्यासाठी आम्ही डायरेक्ट त्याच्या घरीच गेलो। त्यानं बघा राम सेतूचा देखावा लय भारी बनवलेला। त्याला मग आम्ही 4 नंबरचं बक्षीस दिलं आणि मग 3 नंबरचं बक्षीस द्यासाठी पुढल्या स्पर्धकाकडे गेलो। त्या नारळाच्या आकाराचं ज्यानं डेकोरेशन बनवले त्या शौर्य शंकर चौगलेनं 3 नंबरचं बक्षीस मिळवले। मग त्याला आम्ही सगळ्यांनी मिळून 3 नंबरचं बक्षीस दिलं आणि 2 नंबर बक्षीस द्यासाठी पुढल्या स्पर्धकाकडे गेलो। मग 2 नंबरचं बक्षीस बघा विश्वविजय पाटीलने जिंकलंय। त्यानं बघा कापसापासून हिमालयाचा देखावा बनवलेला। मग त्याला पण आम्ही सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 2 नंबरचं बक्षीस दिलं आणि मग शेवटचं 1 नंबरचं बक्षीस द्यासाठी आम्ही त्या लकी विजेत्याकडे गेलो। ज्यानं 1 नंबरचं बक्षीस जिंकले का नाही त्यानं कमानी असली भारी बनवलेली का नाही सगळ्या ढगांचं डोंगरांचं इथंच दर्शन बघायला मिळालं। मग 2024च्या गणपती सजावट स्पर्धेचा 1 नंबरचं बक्षीस जिंकलेला स्पर्धक म्हणजे राहुल लोहार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या या सगळ्या कार्यक्रमाचा फुल व्हिडिओ वारणेच्या खोऱ्यात नावानं असलेल्या युट्यूब चॅनलवर सोडलाय। मग चला इथपर्यंत आलाय तर थोडं आता भजन पण ऐकून घ्या।